नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज जी रीडिंग तुमच्यासाठी घेऊन आले होती म्हणजे एकादशीची आहे, कामिका एकादशी जी आहे। या एकादशीला श्रीकृष्ण तुम्हाला कोणता मेसेज देत आहेत आणि श्रीकृष्ण ही अशी एनर्जी आहे जर का माहित नाही, पण आपण यशोदानंदन ही एक रीडिंग आपण ऐकली आणि हा श्रीकृष्णांचा मेसेज या एकादशी निमित्त खूप कनेक्ट झाला, जो तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवू पाहतोय। काही अशा गोष्टी आहेत ज्या मॅजिकली बदलणार आहेत, अशा काही गोष्टी आहेत जे तुमच्याकडे येणार आहे, ते तुम्हाला स्वीकारायचं आहे। काही नवं पण आहे, काही चेंज आहे, तो तुम्हाला स्वीकारायचा आहे। तुमच्या स्वतःमध्ये आहे चेंज। मग बाकी ज्या सगळ्या अशा गोष्टी आहेत, मग तुमच्या करिअरच्या बाबतीत असेल किंवा काही, पण असा जो चेंज आहे तो चेंज तुम्हाला स्वीकारायचा आहे। कारण तो असा चेंज आहे ज्यामुळे तुम्हाला असं आपण म्हणतो ना, बरेच वेळा आपण काही नवीन गोष्टी स्वीकारताना द्विधा मनस्थिती असते, मनामध्ये खूप अशा गोष्टी चाललेल्या असतात, अरे घेऊ का नको, स्वीकारू का नको, करू का नको, याने काय होईल त्याने काय, असे प्रश्न असतात। या प्रश्नांमधून ते तुम्हाला बाहेर काढतात, कारण येणारं खूप मोठं असं काहीतरी तुमच्यासाठी गिफ्ट आहे। थँक्यू सो मच कृष्णा। आणि कामिका एकादशी, ही कामिका एकादशी तुमच्यासाठी श्रीकृष्ण गिफ्ट घेऊन येत आहेत। जे गिफ्ट असं आहे की खूप तुम्हाला छान असं प्रोत्साहित करणार असं गिफ्ट आहे आणि त्या गिफ्टमुळे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह त्यांना श्रीकृष्णांना बघायचा आहे ॲक्च्युली। कारण जी वाट आणि जो मार्ग त्यांनी तुम्हाला दाखवला त्या मार्गावर तुम्ही चालत राहिलाय। कितीही तुमच्या जर्नीमध्ये अडथळे आले, काही झालं, काही संघर्ष करायला लागला, काही अडचणी आल्या, सगळं झालं तुम्हाला। मग करिअरमध्ये, व्यवसायामध्ये आहे, फायनान्शियली आहे, प्रॉपर्टीमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींनी अडथळे येतात, त्रास होतो। सगळं तुम्ही सगळ्याला सहन करून कार्मिक पॅटर्न कट करून तुम्ही इथपर्यंत आला। मग हे करत असताना तुम्हाला आता काय करायचं आहे, जे गिफ्ट तुम्हाला दिलं जाते ते ह्या सगळ्यासाठी दिलं जाते। कारण बरेच वेळा आपण बघावं, एखादं मूल, आपलंच मूल जर काय चांगलं काम केलं किंवा काही एवढं सगळं ह्याला हे करून, मी तुम्हाला म्हणजे एक उदाहरण दिलं होतं की सगळ्या गोष्टींना पार करून ते काहीतरी मिळवतं, तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतो, है की नाही, गिफ्ट घेतो। तसं श्रीकृष्ण तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येतात बरं का, आणि ते गिफ्ट खूप छान आहे। मग जे आपण हे केलेलं आहे, मग त्याचा ते गिफ्टचा म्हणजे देणारा किती तो हे आहे, म्हणजे जो देतोय गिफ्ट तो किती पॉवरफुल आहे हे सांगण्यासाठी ही रीडिंग आहे ॲक्च्युली। तुम्हाला जो म्हणजे तुमच्यासाठी श्रीकृष्ण साक्षात ह्या एकादशीला गिफ्ट घेऊन येतात, तर हे गिफ्ट घेऊन येताना तुम्ही आतून त्यांच्याशी जोडलाय का? कशासाठी तुम्हाला गिफ्ट घेऊन येतात? कारण तुम्ही तुमच्या आतला जो औरा आहे त्याच्यावर तुम्ही काम केलंय। तुम्ही आत खूप संघर्ष केला, आतनं खूप म्हणजे स्वतःला तुटू दिलं नाही। इतके चॅलेंजेस तुमच्या समोर आलेले आहेत असं इथं मला हे दिसतंय। कारण खूप चॅलेंजेसला तोंड देऊन मान अपमान सगळ्या गोष्टी, सगळं म्हणजे सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी खूप मौल्यवान होत्या, तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या, त्या सुद्धा सगळ्या सोडून सगळं त्याग, म्हणजे तो त्यागाची जी भावना आहे ते तुमच्यामध्ये अप्रतिम आहे, ते तुम्ही केलं। स्वतःचा पीस निवडला, स्वतःची शांतता निवडली, स्वतःला जे तुमच्यासाठी श्रीकृष्णाने ॲज अ सारथी त्यांनी जो रस्ता दाखवला, त्यांनी जो मार्गदर्शन तुम्हाला केलं, जो मार्ग तुम्हाला दाखवला, त्या मार्गावर या ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही चालायला लागला। ध्यान काही आहे हे तुम्हाला माहित नसेल, काय मेडिटेशन कसं करतायत हे माहित नसेल, काही माहित नसेल। ज्या शून्यातून हे शून्य फक्त सगळा गोल दिसत होता, त्यात काळाकुट्ट अंधार होता आणि त्या काळाकुट्ट अंधारामध्ये काही कशाचाही मागमूस नाही आहे, कोण आजूबाजूला मार्ग दाखवणार कोण नाही किंवा कोण काही सुद्धा नाही आहे। फक्त मनामध्ये एक विश्वास होता की भगवंत आहे, या विश्वासावर जे त्यांनी दिलेली हातात काठी जी आहे अंधारात चालताना, ते काठी म्हणजे हे मेडिटेशन जे आहे, हे जे ध्यान आहे, ही काठी हातात घेऊन जो काळोखात आणि तुम्ही जो प्रवेश केला, जो प्रवास करत जे चालत तुम्ही पुढं आला, त्यातून तुमचा औरा जो ब्राईट झालाय, म्हणजे त्या काळाकुट्ट अंधाराला प्रकाशमय तुम्ही केलं। तुमच्यातल्या ऊर्जेने, तुमच्यातल्या शक्तीने, तुमच्यातल्या पॉझिटिव्हिटीने, तुमच्यातल्या सकारात्मकतेने आणि तुमच्यातल्या भावविभोर अशा विचारांनी, तुमच्या थॉट्सनी, तुमच्या सगळ्या त्या काळाकुट्ट अंधाराला, काळाकुट्ट जो सगळं हे होतं त्या सगळ्या अंधाराला संपवून एक प्रकाशमय असं जो उजेड असा आहे
जो म्हणजे जे बघतील त्याचे डोळे दिपतील अशा ह्या अंधारावर तुम्ही मात केली आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतात. ही कामिका एकादशी म्हणजे तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे, खूप मोठं गिफ्ट तुम्हाला देणार आहेत श्रीकृष्ण. कारण हे मेडिटेशन, हे ध्यान, हे स्वतःवर काम करणं, स्वतःवर प्रेम करणं, स्वतः स्वार्थ नाही अर्थ, स्वतःचा अर्थ काय आहे, स्वतःसाठी जगणं याचा अर्थ काय आहे, स्वतःला कसं जागवायचं आहे, स्वतःसाठी कसं उभा राहायचं आहे, स्वतःच्या आवडी निवडी काम स्वतःला कसं प्रेझेंट करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मेडिटेशनने शिकवल्या आणि म्हणूनच तुम्ही तयार झाला. आणि हे जे आहे श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने आणि या दैवीय शक्तीच्या आशीर्वादाने, महादेवांच्या आशीर्वादाने, मेडिटेशन, दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाने, स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही इथंपर्यंत आला. जे तुमचे आराध्य आहेत मी तुम्हाला इथं सांगेन, म्हणजे इष्टदेव आहे, ही इष्टदेवता तुमच्यासाठी खूप मोठं काम करते का. म्हणजे जे तुमचं मला इथं तुमचा आवरा असा दिसतोय की तुम्ही खूप ब्राईट आहे, तुमचा प्रकाशमय असा आवरा आहे आणि त्या आवऱ्याला जपण्यासाठी, तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी अशी एक साखळी केली जाते तुमच्या भोवती असं मला इथं दिसतंय. आणि या साखळीमध्ये पूर्ण शिवपरिवार आहे, श्रीकृष्ण परिवार आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे यांचा परिवार आणि साक्षात हनुमंत आणि हे सगळे म्हणजे हे सगळे अशी साखळी तुमच्या भोवती अशी आहे जी कोणताही म्हणजे साध्या एका हवेच्या ह्याला सुद्धा आत तुमच्यापर्यंत नाही येऊ देणार इतकं प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं गेलेलं आहे. इतकं मोठं प्रोटेक्शन तुम्हाला इथं मिळतंय कारण तुम्ही आतला जो आपण म्हणतो ना हृदयातला जो प्रकाश आहे की नाही तो जागृत केलाय. हृदयात जो तुमचा प्रकाश आहे, जे प्रेम आहे, जे वात्सल्य आहे आणि खरं जे काही आपण म्हणतो ना परमेश्वराचं परम आत्मा काय आहे, परमानंद काय आहे याचा भास तुम्हाला झालाय. परमानंद काय आहे या आनंदाचा भास तुम्हाला झालाय आणि या आनंदापर्यंत तुम्ही पोहोचताय. म्हणूनच श्रीकृष्ण तुम्हाला या कामिका एकादशीला देत आहेत गिफ्ट आणि हे खूप मोठं खूप छान असं गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे, जे गिफ्ट तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला तयारही साक्षात श्रीकृष्णांनी केलेलं आहे. आणि श्रीकृष्ण तुम्हाला इथं हे गिफ्ट जे देत आहे जे तुम्हाला फुलांसारखं बघा मी काय केले कार्ड शफल केलेत आणि त्या रिडिंगमध्ये श्रीकृष्ण होते. जे श्रीकृष्णांचे जे वाईब्स आहेत, श्रीकृष्णांची जी एनर्जी आहे ती इथं खूप जास्त लागते आणि श्रीकृष्ण तुम्हाला गिफ्ट देत आहेत. श्रीकृष्णांनी तुमच्यासाठी तुमच्या भक्तीचा, तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुमचा परमेश्वरावरचा विश्वास, ते सारथी आहे त्यांच्यावरचा विश्वास, माहीत नाहीये कुठं नेत आहेत पण तिथंपर्यंत जाण्याचा, त्यांच्या विश्वासावर स्वतःला सोडून देण्याचा जो निर्णय तुम्ही घेतला, जो विश्वास तुम्ही त्यांच्यावर ठेवला, अनकंडिशनल त्यांच्या त्या प्रेमावर विश्वास ठेवला, अडखळताना, पडताना, संघर्ष करताना, टोचताना, ओरबाडताना, ओरकडताना सगळीकडे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला की हे ओरकडलेलं, ही जखम झालेली, ओरबडलेलं सगळं भरून निघणार आहे, सगळं भरून निघणार आहे. फक्त यांच्यावर विश्वास तुम्ही ठेवला, फक्त यांच्यावर विश्वास ठेवला. मग ते खूप मोठे कितीही घाव झाले, शॉर्ट्स आले, सगळं झालं पण त्या विचारातून तुम्हाला यांनी बाहेर काढलं. त्या विचारातून तुम्हाला प्रेझेंट मोमेंटमध्ये श्रीकृष्णांनी आणलं आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. श्रीकृष्ण तुम्हाला या कामिका एकादशीला गिफ्ट देत आहेत कारण जे मार्गदर्शन त्यांनी तुम्हाला केलं, जो गायडन्स तुम्हाला दिला, जो मार्गदर्शन तुम्हाला केलं, तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या औरामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये जी ताकद जी तुमच्यामध्ये भरली त्या ताकदीला तुम्ही बॅलन्स केलं, जे तुम्ही सांभाळलं, जे यांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर जे सांभाळणं भल्यांना नाही जमणार ते तुम्ही जमवून दाखवलं, ते तुम्ही करून दाखवलं कारण हे तुमच्या बरोबर होते. साक्षात सगळी दैवीय शक्ती तुमच्या बरोबर होती म्हणून तुम्ही एवढा मोठा बॅलन्स स्वीकारू शकला. जर एक लहान लेकरू आहे आणि त्याला 100 किलोचं वजन दिलं तर ते पेलू शकेल का? हा साधा एक हे आहे. तसंच ही आध्यात्मिक जर्नी आणि स्पिरिच्युअल जर्नी आणि यामध्ये साक्षात श्रीकृष्णाने तुमच्यावर खूप मोठी एक जबाबदारी असेल, खूप मोठं एक शक्ती असेल, ती शक्ती तुम्हाला दिली तर ती तुम्ही पेलून दाखवली, ती तुम्ही सांभाळली, ती तुमच्यामध्ये तुम्ही सांभाळली. ज्या क्षणी यांनी डोक्यावर हात ठेवला त्या क्षणापासून तुम्ही त्यांचे झाला आणि त्यांनी जसं मार्गदर्शन करत गेले, जसं तुम्हाला मार्ग दाखवत गेले तसं तुम्ही पुढे आला. म्हणून श्रीकृष्ण तुम्हाला गिफ्ट देत आहेत. असं
मोरासारखं, मोराची एनर्जी कशी असते बघा, जी अशी मंत्रमुग्ध करणारी अशी, तसं तुमचा औरा होते. तुमच्या विलक्षण आपण म्हणतो ना एकदम अशी असा एक वेगळाच औरा एक असतो बघा, तसं तुमचा इथं होतंय. म्हणजे अट्रॅक्शन पॉवर तुमच्यामधली वाटते. तुमच्यातला म्हणजे बोलण्यामधले हे असेल तुमचे थॉट्स असे खूप मॅजिकली असे थॉट्स होते तुमचे थॉट, आणि खूप छान असे ते औऱ्यामधनं असं आपण म्हणतो ना मोतियों की बरसात असं म्हणतो ना, तसा तुमचा औरा असा इथं होते असं मला इथं दिसते. खूप छान, खूप सुंदर, आणि अशी सोल इथं मला दिसते, जी सोल यांनी बनवली आहे. आणि त्यांनी जी बनवली आहे त्याच्यासाठी त्यांना म्हणजे ते तुम्हाला शाबासकी देत आहेत, आणि तेच गिफ्ट तुम्हाला कामिका एकादशीला श्रीकृष्ण देणार आहेत. खूप मोठा असा मेसेज इथं दिला गेलाय, जी तुम्हाला श्रीकृष्णांनी तुम्हाला दिलं. म्हणजे लाईफ फोर्सनं तुमच्या आता इथं बदलणार आहे. काही कामिका एकादशी म्हणजे तुम्हाला जे गिफ्ट इथं दिलं जाते ते गिफ्ट असं आहे जे म्हणजे तुम्हाला या ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ अशी तुमची फोर्सनं बदलणार आहे. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला असं वाटत होतं अरे बाबा हे काही थांबलंयच, काही तर पुढंच जात नाही आहे, पुढं जात नाही, गाडी डिगी 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 हळू आपले चालले, मग काय याच्यामध्ये चेंज नाही आहे, नवीन काय नाहीच आहे, आपलं हेच चालले रोजचं असं रुटीन किंवा काय, ह्यामधून सगळ्या ह्याच्यामधून तुमचा चेंज होणार आहे, नवीन गोष्टी बदलणार आहे. वेळ खूप तुमच्याकडं आहे असं तुम्हाला वाटते, तो वेळ तुम्हाला पुरणार नाही, इतकं व्यस्त तुम्ही होणार आहात, इतकं तुम्ही बिझी होणार आहात तुमच्या कामामध्ये, तुमच्या कार्यामध्ये. कारण बक्षीस आणि जे काही हे आहे ते यांनी तुम्हाला दिलेलं आहे, यांनी तुम्हाला दिले. तुमच्या भक्तीचं फळ जे द्यायचं आहे ना ते इथं तुमची लाईफ फोर्सनं बदलून तुमच्यासाठी इथं दिलं जाते. निसर्गाचा आशीर्वाद जो आहे तो सुद्धा तुम्हाला इथं आहे. आणि तुमच्यातलं जे पॅशन आहे ते पॅशन फोर्सनी तुमच्यातनं बाहेर काढतायत श्रीकृष्ण. ही कामिका एकादशी हेच आहे, तुमची जी पॅशन आहे ती फोर्सनं तुमच्यातून बाहेर काढली जाते. तुमच्या पॅशनवर तुम्ही काम करताय, खूप अट्रॅक्शन पॉवर आहे. तुमचे सगळे जे सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, किंवा ऑनलाईन काम करत असाल, ऑफलाईन काम करत असाल, जे काही करत असाल त्याच्यामध्ये भरमसाठ असा भव्य दिव्य अशी वाढ होताना तुम्हाला दिसेल. जे काही मॅनिफेस्टो तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला आता मिळतंय. जे काही तुम्हाला प्रॉपर्टी असेल, घर असेल, शेती असेल, काय जे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे यांच्याकडून जे तुम्ही मागितले, पण प्रत्येक वेळी असं असतं, असंच कोणी काही देत नाही तुम्हाला. तसंच त्यांनी तुमच्यावर एक जबाबदारी दिली, त्यांनी तुमच्यावर एक काम दिलं, ते काम अगदी आनंदाने तुम्ही पेललं आणि ते करत तुम्ही पुढे गेला त्यांच्या मार्गदर्शनावर. आणि इथं तुम्हाला हाच मेसेज दिला जातो की यापुढे सुद्धा तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनावर पुढे जायचं आहे. जे गिफ्ट तुम्हाला दिलं जाते ते ते तुम्हाला शाबासकी आहे. आणि तसंच तुम्हाला या पुढची ही जी सुद्धा जर्नी आहे त्या जर्नीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे, त्यांच्या मार्गदर्शनावरच पुढे जायचं आहे. आणि खूप मोठं गिफ्ट इथं तुम्हाला दिलं जात आहे. जे गिफ्ट असं खूप असं हे असेल म्हणजे आयुष्यात येऊन असं बघणाऱ्याला असं वाटेल की जगावं तर तुमच्यासारखं, असावं तर तुमच्यासारखं, काय आहे, काय नशीबवान आहे असं म्हणायला पाहिजे. पण हे नशीब, हे गिफ्ट आणि हे सगळं मिळवताना, हे मिळताना जो काही संघर्ष तुमचा झाला हे आत काम करताना, मी म्हटलं ना जे काय खूप लिंक असे लागते जे मेसेज त्यांचे येतात, आता जे तुटलंय की नाही त्यात तुटल्याला भरून काढताना की नाही काय झालंय ते यांना माहित आहे. त्यामुळं आत्ताच हे सगळ्यांना दिसेल की छान आहे, की ते असावं तर यांच्यासारखं असं तो वाटेल बघणाऱ्याला. की पण खूप धैर्यवान आहात तुम्ही, खूप धीराचे आहात, खूप धैर्यवान आहात. परमेश्वराची साथ आहे आणि विश्वास आहे तुमचाही त्यांच्यावर आहे, त्यांचाही तुमच्यावर आहे. म्हणूनच तुम्हाला इथं गिफ्ट दिलं जाते. आणि मिरॅकल्स ही कामिका एकादशी बघा बरं, या कामिका एकादशीला श्रीकृष्ण मिरॅकल्स करणार आहे तुमच्या आयुष्यात. फक्त हे ठरवून काही छोट्या मोठे जे काही तुमच्या आयुष्यात होते, तुमच्या एनर्जीप्रमाणे, तुमच्या कर्माप्रमाणे, तुमचे जे काही तुम्ही यामध्ये ओतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं सगळं दिलं जाईल. तर हा जो मेसेज आहे खूप मोठा मेसेज आहे. क्लेम करा आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही खूप मोठी एनर्जी असते, भक्तिमय एनर्जी आहे. तुम्ही जर फक्त व्हिडिओ बघून पुढे गेलात तर तुम्हाला त्याची वाईब्स, त्याची जी एनर्जी आहे ती नाही लागू पडणार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण जेव्हा काही देतो तेव्हाच आपल्याकडे 10 पटीने येत असतं. काहीतरी आपल्याला पहिलं द्यायला लागतं तिथं. तर तुम्हाला काही करायचं नाही, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला खरंच बाबा आपल्याला काय करायचं असं वाटत असेल तर सुपर थँक्सचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही त्याच्यावर जे काही डोनेशन आहे किंवा काय आहे ते तुम्ही करू शकता. कारण ते एका चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग केला जातो. हे तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठरवायचं असतं.
आणि इथं मिरॅकल्स होत आहेत. मिरॅकल्स जे होत आहेत हे कामिका एकादशीला मिरॅकल्स होणार आहेत, कारण साक्षात श्रीकृष्ण गिफ्ट देणार आहेत तुम्हाला. आणि हे गिफ्ट, हे मिरॅकल खूप अलौकिक असं असणार आहे, खूप अलौकिक असं हे गिफ्ट असणार आहे, ज्या गिफ्टने दुनिया बदलून टाकणार आहे. तुमची दुनिया बदलणार आहे. बघा, दुनिया बदलते इथं. आणि असे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात या कामिका एकादशीला होत आहेत. पोटेन्शियल आहे, जी संभाव आहे, म्हणजे जे काही तुम्हाला असं वाटत होतं की ते होणार नाही. मग आपण बरेच वेळा काय म्हणतो बघा, जसे आकाशवाणी झालं, जसे श्रीकृष्णांचा जन्म झाला, ज्या वेळेला वसुदेवांनी त्यांना घेऊन गेले, आणि म्हणजे किती मोठं डिझास्टर होतं, त्या डिझास्टरमधून त्यांनी काहीतरी उत्पन्न केलं, मिळवलं, मग ते त्यांचा जन्म झाला. मग त्याच्या जन्माचं काहीतरी साध्य करायचं होतं काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला श्रीकृष्णांच्या माहीत आहेत. तसंच आयुष्यात खूप मोठं डिझास्टर झालं, हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. आपल्या प्रत्येकाचं ह्युमन बिईंग, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे डिझास्टर आहे, होतं. पण ते किती निभवावं, ते निभवलं का तोडलं का सोडलं, हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. तसं तुम्ही ते निभवलंय, तुम्ही ते निभवलं, तुम्ही ते सोडलं नाही, तुम्ही ते तोडलं नाही, तुम्ही त्याच्यामध्ये पाय मागे नाही घेतला. हा ठीक आहे, त्यांच्या विश्वासावर तुम्ही पुढे जात राहिला, म्हणून या कामिका एकादशीला तुम्हाला गिफ्ट दिलं जातं, ते साक्षात श्रीकृष्णांकडून. कारण म्हणजे असं पारितोषिक, ॲप्रिशिएशन म्हणा किंवा शाबासकी म्हणा, हे सगळ्या माध्यमातून सगळीकडून मिळतच असतं. पण ज्या वेळेला हे शाबासकी देतात, हे ॲप्रिशिएट तुम्हाला करतात, ते सुख एक वेगळंच आहे. कारण इथून मिळणारी शाबासकी ही नाही, जन्मोजन्मीचं पुण्य असावं तेव्हा हे आयुष्यात यावे. हे आयुष्यात येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं, खूप मोठं पुण्य असावं लागतं. सगळ्या गोष्टी जन्मामध्ये त्या सॉर्ट आउट करून, कट करून, कर्माच कट करून मगच आपण ह्यांच्यापर्यंत पोहोचतो. ह्यांची एनर्जी जेव्हा लागते ना, तेव्हा खूप मोठं आपले हे बदलत असतात. आपण खूप जन्म आपण यांच्या मार्गदर्शनावर चाललेलो असतो, परीक्षा होतात, सगळं होतं, आणि तेव्हाच याची डोळा याची देही हे आपल्या आयुष्यात येतात आणि मार्गदर्शन करायला लागतात. आणि ते केलं तुमच्यासाठी त्यांनी, आणि तुम्हीही त्याच्यावर चाललात. म्हणूनच तुमच्या आयुष्यात बदल, जे काही संभाव्य आहे, हे काय होईल नाही असं तुम्हाला वाटलं असेल ना, तुमच्या स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा तुमचा विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती बदलणार आहे. खूप मोठा चेंज इथं आहे. जे सगळं थांबलं होतं म्हणून ना, जे थांबलं होतं, मी तुम्हाला ही एनर्जी इथं पण सांगितली तुम्हाला. ही एनर्जी जी आहे ही म्हणजे थांबलेली एनर्जी, कुठंतरी थांबलं होतं, त्या थांबलेल्या एनर्जीमधून ते तुम्हाला बाहेर काढतात. अशा ह्याच्यामध्ये अडकला होता, ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणा काही काळ असा त्यात जावा लागतो. मग जसं श्रीराधांचं होतं, मी एक सिरियलमध्ये बघितलं होतं, जी श्रीकृष्णांची होती, की 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ते श्रीकृष्णांना भेटणार असं काहीतरी होतं. आणि त्यावेळी त्या अशा ह्याच्यामध्ये कुठंतरी अडकतात, त्यात थांबल्या जातात, त्यांना सापडतच नाही, रस्ता सापडत नाही बाहेर निघण्याचा, काहीही सापडत नाही. अगदी काही क्षण राहिलेले असतात की 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, आणि काही क्षण राहिलेले असतात आणि तिथं ते होतच नाही. तर असा काही क्षण तुमच्या आयुष्यात येत होतं की तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये तुमची कार्मिक सायकल पूर्ण करताय, त्याच्यामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही सगळं चांगलं करताय, सगळं हे करताय, पण त्यामध्ये काहीतरी अडथळे येत आहेत, कुणी तर काहीतरी करतं किंवा काही नकारात्मक एनर्जी असतात, सगळं होतं, आणि त्यामुळे तुमची एनर्जी तिथंच थांबली गेलेली होती. मग इथं मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे, तुम्हाला फुल इथं प्रोटेक्शन आहे. तुम्हाला इथं श्रीकृष्ण नव्हे, श्रीकृष्ण, नारायण, लक्ष्मी आणि हनुमंत आणि शिवपरिवार, हे सगळे तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे बाजूने. तुम्हाला कोणी आत तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, कारण हा जो तुमचा जन्म आहे, हा जन्मच तुमचा एक काहीतरी पूर्ण करण्याचा आहे, पूर्णत्वास नेण्याचा असा आहे. आणि म्हणूनच या कामिका एकादशीला तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येत आहेत श्रीकृष्ण. आणि ही एकादशी, हे व्हाइब्स, ही एनर्जी ना खूप भारी आहे. तुम्हाला काहीतरी खूप छान आणि वेगळं असं देऊन जाणारी अशी आहे. तुम्ही हा जन्म सार्थकी लागला असा भाव तुमच्या मनामध्ये असेल असं तुम्हाला देऊन जाणार आहे. आणि जे तुमच्याशी रिलेटेड आहे,
तुम्हाला जाणवेल, मग तुम्हाला स्वप्नात दाखवलं जाईल, दृष्टांत होतील किंवा काही एनर्जी अशा आहेत त्यांच्याकडून तुमच्यापर्यंत असा मेसेज जर टॅरो रिडिंग असेल किंवा कोणत्याही याच्यामधून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल की तुम्हाला काय करायचंय, तुमचे वाईब्स कसे हे करायचे आहेत, असा तुमच्यासाठी इथं मेसेज दिला जाईल. आणि अशा काही एनर्जीज असतात ज्या तुम्हाला तुमचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करतील किंवा काही करतील, पण तुमचं पूर्ण लक्ष तुम्ही ह्या एनर्जीवर फक्त ठेवायचं आहे, तुमच्या भगवंताजवळ तुम्ही ठेवायचं आहे आणि ते तुमच्या आयुष्यात बदल कधी करतील हे तुमच्या लक्षात येणार नाही. मी म्हटलं ना, नजरेची जादू जी काय आहे, नजर फक्त तुम्ही यांच्यावर ठेवायचे, फक्त श्रीकृष्णांवर ठेवायचे, मेडिटेशन करायचं आहे आणि जे मिरॅकल्स होत आहेत ते तुम्ही अनुभवायचे आहेत. हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय. कारण तुमच्यामध्ये जी अंडरस्टँडिंग आहे, तुमच्यामध्ये जी समजण्याची ताकद आहे, तुमची जी समज आहे, म्हणजे एखादी गोष्ट वर्ण ताकभात आपण म्हणतो की नाही, तसं तुमच्यामध्ये खूप समज आहे. म्हणजे एखादी हिंट जरी तुम्हाला एवढीशी जरी दिली तर त्याच्यावरून तुम्ही खूप मोठा म्हणजे विषय हे करू शकता, हाताळू शकता. आणि ती समज तुमच्यामध्ये आहे की आता हे करायचं आहे, ते का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, या गोष्टींवर वादविवाद न करता हे करायचं आहे, हे पूर्ण कसं करता येईल यावर तुम्ही तुमचं लक्ष देता. आणि हेच श्रीकृष्णांना आवडतं आणि यामुळे श्रीकृष्ण तुम्हाला गिफ्ट देतात. कारण आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांनी फक्त तुम्हाला एक असं हे दिलंय, पण त्या दिलेले धागा दिलाय, त्या धाग्यावर तुम्हाला पुढे कसं जायचं आहे हे तुम्ही इथं हे केलं आणि त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. म्हणून श्रीकृष्ण तुम्हाला आता गिफ्ट देत आहेत आणि हे गिफ्ट खूप मोठं आहे बरं का. जे गिफ्ट असं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमचं प्रत्येकाचा एक आपला पॅटर्न असतो. मग प्रत्येक आयुष्यामध्ये गरिबी असेल, संघर्ष असेल, फायनान्शियली असेल, फिजिकली असेल, मेंटली, सगळ्या गोष्टींनी त्रास. मी तुम्हाला इथं सांगितलं ना, सगळ्या संघर्षमय वातावरणामधून सगळं हे करत आला. मग हे करत असताना खूप आपल्याला म्हणजे विचार करायला लागतो. ज्या वेळेला आपल्याला बॅलन्स बघायला लागतो, पहिला आपण बघायचं जे एखादी वस्तू एखादी गोष्ट घ्यायची असेल तरी पहिले बॅलन्स बघायला लागतो. आपल्याकडे आहे का, आपण ते घेऊ शकू का नाही, बरं आता मी इथं खर्च केलं तर पुढचं काहीतरी राहते, हे मी नाही करू शकत. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये स्वतःवर कधीच लक्ष दिलेलं नाही आहे तुम्ही, ना तुम्ही स्वतःसाठी काही केलेलं आहे, ना तुम्ही स्वतःवर लक्ष दिले. सतत 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 इतरांसाठी आणि इतरांच्यावर वेळ खर्च केला, इतरांच्या विचार केलाय आणि त्यांच्यासाठीच. मग आता जो तुमचा मी टाइम चालू झालेला आहे किंवा श्रीकृष्ण तुम्हाला कामिका एकादशीला हेच गिफ्ट देतात की तुम्हाला तुमचा मी टाइम चालू होतोय, तुम्हाला तुमचा प्रोग्रेस करायचा, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या ड्रेसिंग सेन्समध्ये आणि तुमचं जे सगळं लुक जे काही सगळं आहे ते तुम्हाला एकदा चेंज सगळं करतायत श्रीकृष्ण. खूप हायर एनर्जीमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण घेऊन जात आहे. तुमची नजर, तुमचं बोलणं, तुमची ताकद, तुमची शक्ती हे सगळं बदलत आहेत. आणि श्रीकृष्ण बघा तुमची क्लिअर युअर एनर्जी, म्हणजे जी स्टक एनर्जी आहे, जी ब्लॉकेजेस आहे, जे आसप आहे, ज्यामध्ये एक हायर एनर्जी आपण म्हणतो ना, हाय व्हायब्रेशन, हायर एनर्जी, ह्या एनर्जीमध्ये तुम्हाला शिफ्ट करतायत श्रीकृष्ण. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुमचे बदल होत आहेत, विचारांमध्ये बदल होत आहेत, वागण्या बोलण्यामध्ये बदल होत आहेत. ॲज अ तुम्ही तुमचा डाएट प्लॅन असेल, योगा असेल, जे काही तुम्ही तुमचं नियोजन असेल त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही स्वतःला बदलणार आहात इथं. आणि श्रीकृष्ण तुम्हाला तेच सांगतात की स्वतःच्या विचारांना तुम्ही आता इथं बदलताय. जे तुमचे असे विचार होते, अरे यांनी काय होते, हे केल्यावर काय होते, ते केल्यावर काय होते, असं कसं कधी करायचं, काय करायचं, जे मनामध्ये काहीतरी असं हे भरलं होतं ना, त्या सगळ्या ह्याच्यातून श्रीकृष्ण तुम्हाला बाहेर काढतायत. आणि श्रीकृष्णांचे खूप आशीर्वाद तुमच्यावर आहे. जरी रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचते तर अलौकिक आणि जादू असं काहीतरी तुमच्या आयुष्यात सुरू होते. श्रीकृष्ण गिफ्ट देतात आणि जे श्रीकृष्णाने गिफ्ट दिले ते तर मग आयुष्यभरासाठी आहे की नाही. याच जन्मी जे खूप जन्मांचं तुमचं साठवलेलं जे पुण्य आहे त्या पुण्याचं जे आपण म्हणतो ना देतो. मग काही कार्मिक आहे ना, म्हणजे पूर्वजन्मामध्ये तुम्ही काहीतरी एक वेगळी व्यक्ती असाल, पण कार्मिक याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जे संघर्ष आले पण ते तुम्ही पेलले, तुम्ही त्यातून बाहेर पडला. मग आता तुमचा जो जन्म ऍक्च्युली जे रियालिटीमध्ये तुम्ही आहात ते आता तुम्ही जगासमोर येणार आहात की जे तुम्ही पास्ट पूर्वजन्मामध्ये जे तुम्ही होता ते तुम्ही रिअल लाईफमध्ये आता तुम्ही येणार आहात. आणि एक जन्म तुम्ही जो संघर्षामध्ये घालवला, जो आयुष्याचा अर्धा पार्ट तो
तो ॲज अ तुमची कार्मिक सायकल होती, तुमचा कार्मिक पॅटर्न होता आणि त्यामुळे तो पूर्ण करणं महत्त्वाचंच होतं. तर तो कार्मिक पॅटर्न पूर्ण झालेला आहे आणि नवीन काहीतरी जादुई सगळं असं चेंडी फिरवल्याबरोबर जे त्यांनी चुटकी वाजवतात की नाही, श्रीकृष्ण चुटकी वाजवतात असं मला खूप सारं असं दिसते. आणि श्रीकृष्णांची एनर्जी खूप मला कनेक्ट होते, जी तुमचीच एनर्जी आहे म्हणून ती कनेक्ट होत असेल. तर थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू सो मच. आणि रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. मी पुन्हा सांगेन, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. टॅरोचे कोर्स सुरू आहे, ज्यांना सहभागी व्हायचं असेल माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. मराठीमध्ये छान तुम्हाला समजेल अशा ह्याच्यामध्ये मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर त्याला तुम्ही जर सहभागी होणार असाल तर होऊ शकता, तुम्ही मला मेसेज करा.